मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय सर्वसामान्य नागरिकाला खूप आनंद झाला. देशातले पहिले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ज्यांनी येणाऱ्या बकरी ईदच्या दिवशी इशारा दिला आणि कडकपणे सरकारमध्ये निर्णय घेतला. आणि तो निर्णय म्हणजे गोमातेचे हत्या करणाऱ्यांना विरुद्ध, गोमातेच्या हत्येचं अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या, अवैधरित्या कत्तलखाने चालवणाऱ्या यांना मोका लावण्याचा इशारा देण्यात आला. जो की जे अनाधिकृतपणे कत्तलखाने चालवतील, गोमातेची हत्या करतील, त्यांना हा इशारा आहे. आणि त्यामुळे निश्चितच मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या इशाऱ्याचं मी अभिनंदन करतो आणि जाहीरपणे स्वागतही करतो. खरं तर मुख्यमंत्र्यांनी घेतलेला हा निर्णय हा सर्व नागरिकांना सतर्क करण्यासाठी आहे. त्यामुळे सर्व हिंदू नागरिकांनी सरकारनं घेतलेल्या या निर्णयाला सहकार्य करावं आणि जिथं जिथं अवैधरित्या कत्तल होत असेल, गोमातेचं हत्या होत असेल, तिथं सरकारला ताबडतोब कळवणे हे काम आद्य कर्तव्य म्हणून आपण केलं पाहिजे. आणि या सरकारचा जाहीर खऱ्या अर्थाने स्वागत केलं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.